3 स्टारहून खतरनाक पार्टी दिसली आम्हाला. तर कुठं दिसली चला सांगतो. काय म्हणता बे विदर्भातले बोट्टे हो. आज सकाळी सकाळी जोडा घालून ऑटोत बसलो. नंतर पोहोचलो डेपोवर. डेपोवर पोहोचून पहिले काटोलची बस पकडली, कारण का आपल्याला जायचं होतं पारेशिंगा. काटोलला जाताना सर्वात आधी आपण पोहोचलो जलाळखेडच्या स्टॉपवर. बस वाल्याची कंप्लेंट करायला लागते वाटते. ड्रायव्हर एवढा स्पीड मध्ये चाले, कट पीट मारत राहे. मग पोहोचून जातो आपण काटोलच्या बस स्टँडवर. आल्याबरोबरच लागून जाते भूक. त्याच्यानं पहिले जातो आपण हॉटेलमध्ये. मी ऑर्डर केलता वडा, आणि तो एवढा खतरनाक होता तुम्ही विचार नसन केला. काटोलवरून निघून जातो आपण पारेशिंगा जाण्यासाठी. पारेशिंगामध्ये आपण फेमस मंदिर म्हणजे अनसुया मातेच्या मंदिर मध्ये येतो. अनसुया मातेच्या मंदिरात याच्या पहिले इथं तुम्हाला यात्रेचा सामना करावा लागते. 12 महिने इथे यात्रेसारखंच लुक राहते. सर्वात आधी आपण पहिल्या मंदिरात इथून दर्शन केल्यानंतर आपल्याला वाघाचं दर्शन झालं. यात्रा राव का नाही राव, ह्या गाडीवाल्याचा बिझनेस 12 महिने चालतच राहते. मग पोहोचलो आपण दुसऱ्या मंदिरात. इथं घंटा वाजवली न दुसऱ्या मंदिरात एंटर झालो. या मंदिरात आल्यावर आपल्याला दिसते अनसुया मातेची समाधी. याचं पण आपण दर्शन करून घेतो. या मंदिरामध्ये साईडने एक फोटो लागला होता. कोणी व्हिडिओ सेल्फी काढू नये, पण आपण काय अटपतो. आपण सन्न व्हिडिओ त्याच साहेबाच्या सामने काढले. काही म्हटलंच नाही त्यानं, तर काय करावं आपण. समाधीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही सगळेजण शांतपणे एका जागी बसून जातो. बाहेर निघाल्यावर आपल्याला दिसते सगळ्यात जुनी इथं बैलगाडी. पारशिंगा म्हटलं ना गार्डन नाही असं होऊच नाही शकत. सगळ्यात खतरनाक गार्डन आहे तिथं, एक नंबर आहे. गार्डन वरून येऊन आपण घेतो इथं होमपूजेचं दर्शन. होमपूजेमध्ये एक नारळ टाकलं, अंगारा घेऊन नमस्कार केला. नंतर आम्ही पोहोचून जातो जेवणाच्या स्टॉल तिकडे, कारण का आम्ही आणले होते डब्बे. डब्यामध्ये आम्ही आणलं होतं वांग्याची भाजी न पोळी न कांदा खतरनाक होता. मग आम्हाला दिसून जाते बँड पार्टी. ते वाटे आम्हाला 3 स्टारच वर. आता आम्ही इथून निघतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करा.